राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास। प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी एसी, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईराम हॉस्पिटल राहुरी, वंध्यत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ। आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे। तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो। आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। राहुरी शहरामधील जुनी पेठ शिवाजी चौक परिसरामध्ये असणाऱ्या नाकोडा स्वीट्स या मिठाई दुकानाला 9 मे रोजी पहाटे शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली। या घटनेमुळे दुकान मालकाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले। 9 मे रोजी पहाटे 5 ते 6च्या सुमारास शहरामधील शिवाजी चौक परिसरामध्ये अचानक धुराचे लोट दिसू लागले। दुकानामधनं निघणारा धूर ऋषिकेश जोशी आणि सर्वेश जोशी यांच्या लक्षात आला। त्यांनी परिस्थितीची गंभीरता ओळखत तातडीनं राहुरी नगर परिषदेच्या अग्निशमन विभागाशी संपर्क साधला। त्यांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली आहे। घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाचे प्रमुख राजेंद्र पवार, चालक विलास गडाख आणि कर्मचारी करण साळवे यांनी कोणताही विलंब न करता घटनास्थळी तात्काळ धाव घेतली। त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला। अग्निशमन यंत्राचा वापर करून काही वेळातच आग आटोक्यात आणण्यास यश मिळवलं। त्यांच्या तातडीच्या कारवाईमुळे आग इतर दुकानांपर्यंत किंवा इमारतीच्या वरच्या मजल्यापर्यंत पसरली नाही। दुकानाचे मालक दिनेश सिंग राजपुरोहित आणि गोपाल सिंग राजपुरोहित यांनी आग लागल्याची माहिती मिळताच आपल्या कामगारांना लगेच घटनास्थळी पाठवलं। त्यांचे वडील सध्या आजारी आहेत, त्यामुळे ते राजस्थानमध्ये आहेत। त्यामुळे त्यांना फोन करून संपूर्ण घटनेची माहिती देण्यात आली आहे। अचानक झालेल्या या घटनेमुळे त्यांच्यावरती मानसिक तणाव निर्माण झालाय असं समजतंय। घटनास्थळी आग विझवण्याच्या कामात आणि मदतीसाठी अनेक नागरिक धावून आले। त्यामध्ये अमोल काशी, सिद्धांत आंबिलवादे, ताहिर शेख, राजू मुंडलिक, प्रमोद मेहत्रे, वायरमन, याकूब पठाण यांच्यासह परिसरामधील नागरिकांनी मदतकार्य केलं। आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक निष्कर्ष असून दुकानाचे मोठ्या प्रमाणात साहित्य आणि कच्चा माल आणि इलेक्ट्रिक उपकरणांचं नुकसान झाल्याचं समजतंय। नुकसानीचे अचूक मूल्य अग्निशमन विभाग आणि पोलीस पंचनामा झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे। दरम्यान अचानक लागलेल्या या आगीमुळे परिसरात काही काळ भीती निर्माण झाली। मात्र अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठी जीवितहानी किंवा व्यापक आर्थिक नुकसान टळलंय। त्यानंतर पोलीस पथकानं देखील घटनास्थळी धाव घेऊन संपूर्ण माहिती घेतली आहे। मनोज साळवे, C24 तास, राहुरी।